जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट करून मुंबईवरून गाणगापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती देण्यास सांगितले होते। त्यानुसार मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून गाणगापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा। तुमच्या लाईक करण्याने, व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते। मित्रांनो, मुंबईवरून गाणगापूर रोडला एकूण 5 रेल्वे जातात। यामध्ये 3 मेल एक्सप्रेस तर 2 सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे। मुंबईवरून गाणगापूरचे अंतर हे 540 किलोमीटर आहे। मुंबईवरून गाणगापूरला ज्या गाड्या जातात यामध्ये फास्टेस्ट ट्रेन ही हुसेन सागर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे। ही मुंबई ते गाणगापूर हे 540 किलोमीटरचे अंतर 8 तास 43 मिनिटांमध्ये पूर्ण करते। तर स्लोएस्ट ट्रेन ही मुंबई LTT सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल गाडी आहे। मुंबई ते गाणगापूर रोड हे 803 किलोमीटरचे अंतर ही गाडी 18 तास 33 मिनिटांमध्ये पूर्ण करते। मित्रांनो, मुंबईवरून गाणगापूरला ज्या रेल्वे जातात ह्या रेल्वे मुंबईवरून पुणे, दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर असे करत गाणगापूर रोडला जातात। आता मित्रांनो, आपण मुंबईवरून गाणगापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया। गाडी नंबर 11301 उद्यान एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी 8:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते। तर गाणगापूर रोडला ही गाडी संध्याकाळी 4:58 पोहोचते। मुंबई ते गाणगापूर रोड हे 540 किलोमीटरचे अंतर ही गाडी 8 तास 48 मिनिटांमध्ये 11 हॉल्ट घेत पूर्ण करते। गाडी नंबर 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी 12:50 सुटते। तर गाणगापूर रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 7:23 पोहोचते। मुंबई ते गाणगापूर हे 803 किलोमीटरचे अंतर ही गाडी 18 तास 33 मिनिटांमध्ये 16 हॉल्ट घेत पूर्ण करते। आता मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, मुंबई ते गाणगापूर रोड हे 540 किलोमीटरचे अंतर असताना ही गाडी 803 किलोमीटरचे अंतर कसे काय पूर्ण करते? तर मित्रांनो, ही गाडी मुंबईवरून पुणे, दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन यापर्यंत सेम रूटने येते। इथून पुढे ही गाडी बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर रोड जंक्शन, बिदर, कलबुर्गी जंक्शन असे करत गाणगापूर रोडला येते। त्यामुळे या गाडीचे अंतर वाढते, तसेच या गाडीला वेळसुद्धा जास्त लागतो। गाडी नंबर 12701 हुसेन सागर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री 9:50 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते। तर गाणगापूर रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:33 पोहोचते। मुंबई ते गाणगापूर रोड हे 540 किलोमीटरचे अंतर ही गाडी 8 तास 43 मिनिटांमध्ये 6 हॉल्ट घेत पूर्ण करते। गाडी नंबर 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री 10:35 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते। तर गाणगापूर रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 7:22 पोहोचते। मुंबई ते गाणगापूर रोड हे 521 किलोमीटरचे अंतर ही गाडी 8 तास 47 मिनिटांमध्ये 6 हॉल्ट घेत पूर्ण करते। गाडी नंबर 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री 10:52 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते। तर गाणगापूर रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15 पोहोचते। मुंबई ते गाणगापूर रोड हे 538 किलोमीटरचे अंतर ही गाडी 9 तास 23 मिनिटांमध्ये 12 हॉल्ट घेत पूर्ण करते। मित्रांनो, मुंबई ते गाणगापूर रोडला जाणाऱ्या या रेल्वे गाड्यांचे तिकीट दर मेल एक्सप्रेससाठी आणि सुपरफास्टसाठी वेगवेगळे आहेत। मुंबई ते गाणगापूर रोड मेल एक्सप्रेससाठी तिकीट दर स्लीपरसाठी 315 रुपये, AC 3 टायरसाठी 855 रुपये, AC 2 टायरसाठी 1225 रुपये, तर फर्स्ट ACसाठी 2050 रुपये आहे। आणि मित्रांनो, मुंबई ते गाणगापूर रोड सुपरफास्ट एक्सप्रेससाठी स्लीपरला 345 रुपये, AC 3 टायरला 900 रुपये, AC 2 टायरला 1270 रुपये तिकीट दर आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून गाणगापूर रोडला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली। आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.